नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार आणि ठाकरे ही दोन मोठी घराणी आहेत. हे कुणी नाकबूल करणार नाहीये. कारण महाराष्ट्राचं सर्व जे काही राजकारण आहे ते ह्या दोन घराण्याभोवती फिरतं. गेले काही वर्ष तरी हा असाच पायंडा पडलेला आहे. म्हणजे एक दोन पिढ्यांनी तरी हेच पवार आणि ठाकरेंचंच राजकारण अनुभवलेलं आहे आणि आजही काही प्रमाणामध्ये तेच आहे. आता विषय ह्याच्यामध्ये असा आहे की शरद पवार हे 6 अक्षरी नाव, 6 अक्षरी नावामध्ये मल्टिपल व्हरायटी आहेत किंवा आपण एक असं म्हणू की मल्टिपल पर्सनॅलिटी ह्या एका व्यक्तीमध्ये किंवा ह्या 6 अक्षरामध्ये सामावलेले आहेत. पवार कसे आहेत हे आजपर्यंत पवारांना तरी समजलंय की नाही हे माहीत नाही. परंतु पवारांच्या बाबतीमध्ये जर असं विचारलं की बाबा पवार कसे आहेत, तर ज्याला जसे दिसतात तसे पवार आहेत असं म्हणायला, असं जर म्हटलं पण तर वावगं ठरणार नाही. कारण पवारांच्या बाबतीमध्ये, पवार साहेबांच्या बाबतीमध्ये अनेक दंतकथा आहेत. आता हे दंतकथा का, तर पवारांचं व्यक्तिमत्व हे प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगलनं सांगत असतो आणि ते सगळे अँगल तुम्हाला खरे वाटतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं पवार कसे, तर तुम्हाला ते जसे दिसतात तसे असं समजूया आपण. आता ह्याच्यामध्ये ही जी दोन घराणी आहेत ठाकरे आणि पवार, यांचं जे राजकारण राहिलेले हे परस्पर विरोधी राजकारण राहिलेले आहे. म्हणजे ठाकरे हे हिंदुत्ववादी आणि पवार हे हिंदुत्व विरोधी. आता तुम्हाला असा एक प्रश्न पडला असेल की ठाकरे हिंदुत्ववादी म्हटलं मी, तर मग पवारांना पुरोगामी हा शब्द किंवा हे विशेषण मी का लावलं नाही, असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. तर जसं मी मागाशी म्हटलं तसं की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये अनेक दंतकथा आहेत. पवार कसे आहेत, तर तुम्हाला जसे दिसतील तसे, तुम्ही ज्या पद्धतीने ते प्रेडिक्शन कराल त्या पद्धतीने ते प्रेडिक्शन कोणालाही पटू शकतं, अशा पद्धतीचे आहेत. एक हिंदुत्ववादी सोडलं तर. आता पुरोगामी हा शब्द मी का वापरला नाही, तर कारण त्या भूमिकेवर सुद्धा कधी पवारसाहेब ठाम राहिले नाहीत. हिंदुत्व विरोधी ह्या भूमिकेवर ते कायम ठाम राहिलेत, परंतु एक पुरोगामीपणावर तरी कुठे पवारसाहेब ठाम राहिलेत. म्हणजे त्यांचं जे राजकारण आहे हे कायम परस्पर विरोधी राजकारण राहिलेलं आहे. त्या खोलात नाही जायचं मला की ते कशा परस्पर, म्हणजे ते अगोदर सोनिया गांधींना विरोध केला, परत सोनिया गांधींना जाऊन मिळाले, कधी भाजपाला म्हणजे नेहमी भाजपाच्या विरोधात भूमिका घेणारे पवार कधी कधी भाजपाच्याही बाजूने उभे राहिलेत. त्यांना म्हणजे सोयीस्कर असं राजकारण सुद्धा पवार साहेबांनी केलंय वगैरे. त्यामुळे त्यांना तो पुरोगामीचं जे आपण म्हणतो ना ते नाही लावता येत की ते पुरोगामी आहेत. कारण पवार कसे आहेत, पवारांचा विषय असा आहे की ते त्यांना सोयीस्कर भूमिका, म्हणजे त्यांच्या राजकारणाला जी सोयीची भूमिका असेल ती ते घेतात. ते ना पुरोगामी असेल किंवा हिंदुत्ववादी असा विषय नाहीये, त्यांच्या सोयीनुसार ते भूमिका घेतात. मग त्याला तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये टाकायचंय ते तुम्ही टाकू शकता असं आहे. पण जे आज बोलतील ते उद्यावर ते ठाम राहतील असंही काही नाहीये. हे राजकारणामध्ये ह्या गोष्टी अवघडच असतात, कुणी भूमिकेवर ठाम राहू शकत नाही. मग पवार साहेबांचं थोडंसं राजकारण हे त्या मानानं वेगळंच राहिलेलं आहे. आता त्यांची जी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक म्हणजे जसं की राजकारणामध्ये हिंदुत्ववादी आणि पुरोगामी किंवा हिंदुत्व विरोधी असे दोन गट आहेत. पवार साहेबांची जी बैठक आहे ना ही वेगळीच आहे. पवार साहेबांची ते म्हणजे त्यांची बैठक ही आमिबासारखी आहे. एक गरजेनुसार ते कुठल्याही साच्यामध्ये बसू शकतात. त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी, म्हणजे जर ती पूर्ण होणार असेल तर ते कोणताही टोकाचा निर्णय घेऊ शकतात. आणि हे महाराष्ट्रानं किंवा देशानेही अनेक वेळा पाहिलेलं आहे. तिथे त्यांना त्यांची कुठलीच विचारसरणी आड येत नाही. मग ती पुरोगामी विचारसरणी आड येत नाही आणि हिंदुत्व विरोधी भूमिकाही आड येत नाही. म्हणून त्यांना अशा कुठल्या विशेषणामध्ये बांधणं फार अवघड असतं. आणि एवढं मी हे जे का लावलंय, म्हणजे तुम्हाला वाटेल की हा विषय तरी काय, आजचा विषय हाच आहे, पाऊले चालती रेशीम बागेची वाट. आता
विषय तुमच्या लक्षात आला असेल की ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या सुनबाई म्हणजे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा ताई ह्या ज्या खासदार आहेत त्या RSSच्या महिला शाखेमध्ये काल त्यांनी हजेरी लावली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याची लगेच माध्यमांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून काल दिवसभर डोकं उठवलं. कारण ती काय ब्रेकिंग न्यूज आहे ही? आहे का? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. मी तुम्हाला ते सांगितलं मगाशी. हे पवारांचं बाबतीमध्ये प्रेडिक्शन तुम्ही ज्या पद्धतीने कराल त्या पद्धतीने तुम्हाला ते खरं वाटेल. बरं, ब्रेकिंग न्यूज का नाहीये? अरे अजितदादा अख्खा पक्ष घेऊन भाजपला जाऊन मिळाले हो. ह्याच्यापेक्षा त्या शाखेमध्ये गेल्या ह्याच्यामध्ये विशेष काय तेवढं? म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा पक्ष म्हणता म्हणता अजितदादांनी त्याच्या पुढे शिव जोडलं. शिव शाहू फुले आंबेडकर असं म्हणत ते हिंदुत्ववादी भाजपला जाऊन मिळाले आणि आज त्यांच्याबरोबर सरकार बनवून सरकारमध्ये ते भागीदार बनून बसलेत. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होऊन बसलेत. ही खूप मोठी गोष्ट आहे ना तशी. त्याच्या तुलनेत जर आपण बघितलं तर सुनेत्रताईंनी एक तिथे RSSच्या शाखेमध्ये गेले, महिला शाखेमध्ये, म्हणून एवढं काय बिघडलं तेव्हा? बरं, विषय असा आहे ना की पवारांचं हे राजकारण पहिल्यापासून जरी काँग्रेस भोवती फिरत राहिलं असलं तरी सुद्धा त्यांनी कुणाचंही वैचारिक ओझं बाळगलेलं नाहीये. त्यांच्या राजकारणाला सोयीस्कर भूमिका ते पहिल्यापासून घेत आलेले आहेत. आलं का लक्षात? तसं त्यांचं जर घराणं बघितलं तर स्वतः पवार साहेबांनी अनेक मुलाखतीमध्ये सांगितलंय की आमचं मूळ जे आई वडील वगैरे आहेत ते शेकापचे कार्यकर्ते होते. पवार साहेबांनी काँग्रेसची वाट धरली, असं तो विषय आहे. त्यांनी काय केलंय की तात्कालिक फायदे बघून इकडे तिकडे उड्या जरूर मारल्या, पण एक आहे की हिंदुत्व विरोधी भूमिकेवर ते तसे ठाम राहिले आणि RSSचा मनस्वी तिरस्कार केला. RSSचा पहिल्यापासून मनस्वी तिरस्कार केला. परंतु दुसऱ्या बाजूनी की संघटना कशी असावी तर RSS सारखी असावी म्हणून कौतुकही केलं. परंतु ते हिंदुत्व विरोधी आहेत हे काही लपून राहिलेलं नाहीये. आणि तोच विषय होता काल ज्या वेळेला सुनेत्राताई यांनी भाजपाच्या खासदार कंगना राणावत यांच्या निवासस्थानी संघाची जी महिला शाखा आहे राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली आणि तिथे काय 5-10 मिनिटं बोलले असतील त्या. त्याच्यावर अजितदादांना लगेच मीडियाने प्रश्न विचारून की बाबा काय ते संघाच्या शाखेत का गेल्या हे गेल्या, तर अजितदादांनी नेहमीप्रमाणे ते उडवून लावलं. परंतु त्याच्यामध्ये विषय असा येतो की म्हटलं तर ह्या गोष्टीला महत्व आहे, म्हटलं तर ह्या गोष्टीला महत्व नाही. महत्व का आहे तर कायम RSSचा किंवा हिंदुत्ववादी भूमिकेचा आणि लोकांचा तिरस्कार करणाऱ्या पवार साहेबांची जी सुनबाई आहेत त्या आज RSSच्या शाखेत गेल्या किंवा कायम भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या म्हणा किंवा हिंदुत्ववादी विरोधी भूमिका घेणाऱ्या पवार साहेबांचा पुतण्या हा पक्ष घेऊन अख्खा भाजपाला जाऊन मिळाला. हे पूर्णपणे छेद देणारं राजकारण आहे पवार साहेबांच्या हिंदुत्व विरोधी भूमिकेला. त्यामुळं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण कालच्या घटनेपुरतं जर बोलायचं म्हटलं तर इथे अख्खा पक्ष किंवा अजितदादा पक्ष घेऊन जर भाजपला जाऊन मिळाले आणि त्यांच्याबरोबर सरकारमध्ये बसतायत तर हे शाखेमध्ये गेले म्हणून काय बिघडलं? पण माध्यमांना काही ना काहीतरी मुद्दे उचलायचेच होते, उचलले त्यांनी. त्याच्यावर झालं 1-2 दिवस त्यांचे निघाले. परंतु आता हे सगळ्या गोष्टी घडल्या ह्या अनुषंगाने, पण काय गॅरंटी की उद्या पवारसाहेब सुद्धा स्वतःचा पक्ष घेऊन भाजपाबरोबर येणार नाहीत? येऊ शकतात, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. आणि तसंही म्हणजे पवारांना कुठल्या अलर्जी नाहीच आहे. असे सोयीनुसार भूमिका घेणे हेच त्यांचं राजकारण राहिले आणि हेच त्यांच्या राजकारणाचा पाया राहिलेला आहे. त्यामुळं सुनेत्राताई RSSच्या शाखेत गेला ही काही फार मोठी ब्रेकिंग न्यूज आहे अशातला काही भाग नाहीये. विषय हाच होता फक्त त्यात माध्यमांच्या दृष्टीने ते कशालाही ब्रेकिंग न्यूज बनवतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुद्द्यांना काही कमतरता नसते. कबूतर असेल, हत्ती असेल, कुत्रे असतील, मांजर असतील, कुठल्याही गोष्टीवरनं दिवस ब्रेकिंग न्यूज चाललेलं असतं. त्याच्यामध्ये ही एक न्यूज आहे, ह्याच्या पलीकडे काही नाहीये. ह्याच्या पलीकडे जर तुमचे काही मुद्दे असतील तर निश्चित कमेंटमध्ये तुम्ही मांडा. चांगल्या कमेंटचं स्वागत आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिक मार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.